दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलेलो आहोत. आपण सर्वजण दर गुरुवार दर पौर्णिमेच्या माध्यमातून या श्री क्षेत्र सायमाळ या महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित येत असता त्या चरणाशी नतमस्तक होत असता प्रत्येक जण या परमेश्वराने आपल्याला जो मानव देह दिलेला आहे, हा माणसाचा जन्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, त्या परमेश्वराचा जन्म दिलेला आहे, तो माणसाला त्याचं महत्त्व नाही. कारण की हा माणसाचा जन्म आपल्याला मिळाला आहे ना माऊलींनो. हे 84 लक्ष योनीनंतर ह्या 84 लक्ष योनी फिरून आल्याच्या नंतर खूप कष्ट भोगून हा जन्म माणसाचा मिळालेला आहे. आणि माणसाला त्याचं महत्त्व कळालेलं नाही, त्याचं महत्त्व समजलेलं नाही ह्या जन्मामध्ये. कारण की हा जन्म आपण 84 लक्ष योनी फिरून आल्याच्या नंतर मिळालेला आहे आणि त्याचं महत्त्व आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे. कारण या जन्मामध्येच आपल्या जीवनाचा आपल्याला या मानवाच्या जन्मामध्येच आपल्याला जीवनाचा आपला उद्धार करून घेता येणार आहे. अन्यथा पुन्हा त्या 84 लक्ष योनी आपल्याला फिराव्या लागणार आहेत. तीच यातना, तेच कष्ट, तेच दुःख योनी, किडा, मुंगी, सर्प ह्या सर्व जीव जंतूमधून आपण फिरत फिरत पुन्हा मानवाचा जन्म मिळत असतो. पण माऊलींनो, आपल्याला आता हा मानवाचा जन्म मिळालेला आहे. ह्या जन्मातच आपल्याला पुन्हा कसा मानवाचा जन्म मिळावा या दृष्टिकोन आपला दिशा असली पाहिजे. त्यामुळे आपण या परमेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हावं लागेल, त्याची नामस्मरण करावं लागेल, त्याची भक्ती करावी लागेल. अहोरात्र त्याचा तुम्ही दास व्हावा लागेल. ज्यावेळेस माणूस भगवंताचा दास होतो ना, त्याचं दासित्व स्वीकारतो. दास कुणाला म्हणावं? अहोरात्र त्या परमेश्वराचा ध्यास ज्या मानवाला, त्या मनुष्याला लागलेला आहे ना, त्या मनुष्याच्या संकटकाळी तो परमेश्वर सर्वप्रथम पुढे येऊन धावून त्याचं संकट दूर करणार आहे. हे समजून घ्या. कारण हे दास होणे सोपं नाही, म्हणणं सोपं आहे, परंतु लक्षात घ्या, त्या मार्गाने आपल्याला दिशा दिसली आहे. त्या दिशेने तुम्ही चालत राहा, त्या दिशेला नामस्मरण करा, भक्ती करा आणि त्याच्या भक्तीमध्ये रमून होऊन जा. त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर अहोरात्र त्याची तुम्हाला आठवण येत राहील. तुम्हाला गुरुवार केव्हा येतोय, पौर्णिमा केव्हा येते, हा ध्यास तुम्हाला लागेल. ज्यावेळेस हा तुम्हाला ध्यास लागेल ना, त्यावेळेस खऱ्या आठवणी तुम्हाला परमेश्वराची ओढ निर्माण झाली हे समजून घ्या. हे थोडं शब्दात हा समजून घ्या की ज्यावेळेस माणसाला ध्यास लागतो त्यावेळेस आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत, योग्य मार्गाने चाललेलो आहोत आणि हाच मार्ग तुमच्या मानवाचा जन्माचा उद्धार करून घेणार आहे आणि उद्धार करून देणार आहे हे समजून घ्या. आणि आज ही चैत्र पौर्णिमा आहे आणि या चैत्र पौर्णिमेला हनुमंतराय यांचा जन्म झालेला आहे आणि हनुमंत जयंती आहे आज. या चैत्र पौर्णिमेला हनुमंतांचा जन्म झालेला आहे. आपण कधी ऐकले का माऊलींनो? आपण हनुमंतांचं चरित्र ऐकू, कथा ऐकू, हे गोड जन्म रहस्य त्यांचं कधी जाणलंय का, जाणून घेतलंय का, समजून घेतलंय का? हे आज या पौर्णिमेच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. भगवान शंकराला माऊलींनो किती मुलं आहेत? तुम्हाला 2 माहिती आहेत, भगवान कार्तिकेय आणि गणेश. आणि एखादा मुलगा आहे असं ऐकलंय का तुम्ही? नाही. हे समजून घेऊया. आज भगवान शंकरांच्या तेजापासून माऊलींनो अजून एक बाळ जन्माला आलं.
तुम्ही कधी कथेच्या माध्यमातून कीर्तनामध्ये कुठं प्रवचनामध्ये ऐकलं आहे का? ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेल, पण समजून घ्या, हे एक रहस्यमय कथा आहे. ही कधी तुम्ही ऐकली असं नसेल, पण आज आवर्जून आपण या ठिकाणी सांगणार आहोत. भगवान शंकरांच्या तेजापासून अजून एक बाळ जन्माला आलं. हे लक्षात घ्या, कारण भगवान शंकर हे रुद्र अवतार आहेत. त्यांचा अवतार, भगवान शंकरांचा अवतार म्हणून ते बाळ या पृथ्वीवर जन्माला आलं. तुका म्हणे रुद्रा अंजनीयच्या कुमारा, म्हटलाय तुकाराम महाराजांनी, तुका म्हणे रुद्रा अंजनीयच्या कुमारा. हा भगवंताचा, शंकर भगवानाचा अवतार आहे, अंश आहे. कलियुगाचा उद्धार करण्यासाठी मर्यादी पुरुषोत्तम राम प्रभूंचे सेवा करण्यासाठी तो अवतार झाला. तो अवतार भगवान हनुमंतराय. हनुमंतराय हे आपण म्हणतो भगवान शंकरांचा अवतार आहे. हनुमंतराय कोण आहेत? भगवान शंकरांचा अवतार आहेत. बरोबर आहे, त्यांचेच अंश आहे. त्यांनीच त्यांच्या रूपामध्येच त्या ठिकाणी हनुमंतरायाने जन्म घेतलेला आहे. हा शंकरांचा अंश आहे. भगवान शंकरांच्या तेजापासून जन्मलेलं बाळ म्हणजे हनुमंतराय. हे समजून मी सांगतो कशा पद्धतीने, ते समजून घ्या. एके वेळेचा प्रसंग होता माऊलींनो, एके वेळेचा प्रसंग होता. परंतु हा हनुमंतरायांचा जन्म कशासाठी झाला हे मी समजून घ्या. सर्वसामान्य जीवांना भक्ती कशी करायची हे सांगण्यासाठी हनुमंतरायांचा जन्म झाला. आणि एकेकाळचा प्रसंग आहे माऊलींनो. अंजनी माता तपस्या करत असताना गौतम ऋषी यांचं त्या अंजनी मातेच्या हातून अवमान झाला, अपमान झाला. कधी लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, साधू संतांचा अपमान कधीच करू नका, कधीच करू नका. आणि या अंजनी मातेच्या हातून त्या गौतम ऋषी यांचा अपमान झाला आणि ते गौतम ऋषी क्रोधित झाले. आणि त्या अंजनी मातेला त्या गौतम ऋषींनी शाप दिला. क्रोध अनावर झाल्यामुळं त्या गौतम ऋषींनी त्या अंजनी मातेला शाप दिला. काय शाप दिला? त्यावेळेस अंजनी मातेचं लग्न झालेलं नव्हतं. अंजनी माता ही कुवारी होती आणि गौतम ऋषींनी तिला शाप दिला, तू लग्ना अगोदर गर्भोदर राशील. अंजनी मातेला काय शाप दिला गौतम ऋषींनी? तू लग्ना अगोदर गर्भोदर राशील, असा शाप गौतम ऋषींनी त्या अंजनी मातेला दिला. पण माऊलींनो, अंजनी माता ही अंजनी माता होती. अंजनी माता म्हणली त्या गौतम ऋषींना, तुम्ही खूप मोठे सामर्थ्यवान असताल, शक्तिशाली असताल. काय म्हणाली? तुम्ही खूप मोठे शक्तिवान असताल, शक्तिशाली असताल, परंतु तुम्ही मला दिलेला शाप केव्हा खरा होईल? ज्यावेळेस एखाद्या परपुरुषांचा सावली माझ्यावर पडेल. एखाद्या परिपुरुषांची सावली ज्यावेळेस माझ्यावर पडेल तेव्हा तुमचा शाप खरा होईल. अंजनी मातेने त्या गौतम ऋषींना चॅलेंज केलं, त्यांना आव्हान दिलं, तुमचा दिलेला शाप जो आहे ना, मी ते खोटा ठरवून दाखवील. ह्या अंजनी मातेने त्या गौतम ऋषींना आव्हान केलं, तुम्ही दिलेला शाप मी तुमचा खोटा ठरवून दाखवील. त्या अंजनी माता होती. अंजनी मातेने आपल्या शरीरावर कुठल्या परिपुरुषांची सावलीच पडू नये म्हणून अंजनी मातेने एका गुहेमध्ये आपल्या स्वतःला कोंडून घेतलं. त्या ठिकाणी एका गुहा होती, त्या गुहेमध्ये अंजनी मातेने स्वतःला बंदिस्त करून घेतलं. आणि त्या गुहेला छोटंसं असं एक छिद्र ठेवलं की जेणेकरून त्यामधून श्वास घेण्यापुरता जाण्यापुरती जागा असावी म्हणून छोटंसं एक छिद्र त्या गुहेला ठेवलं. आणि अंजनी मातेने त्या गुहेमध्ये ती बंदिस्त झाली, कारण त्या गौतम ऋषीचा शाप हा अंजनी मातेला खोटा ठरवायचा होता. माझ्या अंगावर परिपुरुषाची सावली पडणार नाही तर मी गर्भवती कशी राहील,
आणि मी गौतम ऋषींचा शाप खोटा ठरवणार. म्हणून अंजनी मातेने आपल्या स्वतःला एका गुहेमध्ये बंदिस्त करून घेतलं. परंतु माऊलींनो, गौतम ऋषीचा शाप होता, तू लग्न अगोदर गर्भवती राशील आणि अंजनी मातेला लग्नाआधी बाळ होईल. परमेश्वर कोड्यात पडतो. एखादा भक्त अंजनी मातेला तर बाळ, कारण शंकरांचा अवतार आहे, तो अवतार तर जन्माला आला पाहिजे. आणि जे ऋषी साधू संत आहेत ते संत, त्या संतांचा शब्द कसा खोटा ठरावा म्हणून भगवंताला विचार पडतो. मनुष्य बोलून जातो, परंतु ती चुकीचं असो ग बरोबर असो, पण भगवंताला ते समोर येऊन त्याचं निरसन करावं लागतं, ते निवारण करावं लागतं. गौतम ऋषींचा शाप खरा तर ठरवायचा आहे, कारण ती साधू संत होते. पण कुणाचा? ते संत होते. अशा संतांचा किती भक्ती, संत थोर संत होते, आणि त्या संतांचा शाप हा खरा ठरवायचा आहे. आणि अंजनी मातेला एका बाजूला लग्नामध्ये ती गरोदर होणारच होती. आणि धुनीकडून परमेश्वर कोड्यामध्ये पडला. आणि अशा वेळेस भगवंत विष्णुदेव त्या ठिकाणी धावून आले. विष्णुदेवांनी भगवान शंकरांकडे गेले, सर्व घडलेली हकीकत सांगितली. सर्व असं घडलं आहे यार, हे सगळे अंजनी मातेला हा शाप आहे, गौतम ऋषींनी त्यांना शाप दिला आहे, तू लग्ना अगोदर गर्भवती. हा सर्व घडलेली घटना सविस्तर भगवान शंकरांना सांगितली. आपल्याला तर गौतम ऋषींचा शाप खरा ठरावा लागेल, कारण की भगवंताच्या चरणी आणि दुर्जनांचा नाश हा एक म्हण आहे. त्यामुळं भगवान विष्णूंना त्या गौतम ऋषींचा शाप हा खरा ठरवायचा होता. म्हणून सगळे हकीकत भगवान शंकरांना सांगितली. आणि सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान शंकरांचा अवतार आहे, अंश आहे. आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य चालेल का माऊलींनो? त्या ताकदीची व्यक्ती असावी लागणार आहे. आणि ही घटना सर्व सांगितल्याच्या नंतर त्याच क्षणी भगवान शंकरांना काम निर्माण झाले. काम निर्माण झाल्याच्या नंतर जे तेज होतं ते तेज आता सोडायचं कुठं हा प्रश्न होता. त्या ठिकाणी भगवान शंकरांकडे ते तेज निर्माण झालं. ते तेज भगवान विष्णू यांनी भगवान शंकरांना त्याचा उपाय सांगितला की या ठिकाणी या गुहेमध्ये गौतम ऋषींनी शाप दिलेला आहे की लग्ना अगोदर तू गर्भवती राशील. आणि त्या अंजनी मातेने त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला त्या गुहेमध्ये कोंडून घेतलेला आहे. आणि आपल्याला शाप हा खरा ठरवायचा आहे. आणि हे तुमचं तेज आहे, त्या अंजनीच्या त्या ठिकाणी जाऊन उदरामध्ये तुम्ही सोडून या, असं भगवान विष्णू भगवान शंकरांना सांगितलं. शंकरांना सर्व गोष्ट समजली. त्या क्षणी भगवान शंकरांनी एका साधूचा वेश धारण केला. आणि साधूचा वेश धारण करून ज्या ठिकाणी अंजनी माता होती त्या ठिकाणी भगवान शंकर जे साधूच्या वेशामध्ये होते त्या ठिकाणी त्या गुहेच्या जवळ आलेत निरंजन म्हणून आवाज दिला. आवाज येताच भिक्षा वाढ माई म्हणून आवाज दिला. अंजनी मातेच्या कानावर हा आवाज आला. अंजनी माता ही गुहेच्या आतमध्ये होती आणि छोटंसं छिद्र त्याला होतं, ती बाहेर तर येऊ शकत नव्हती. माई काहीतरी वाढ माई, तुझ्या दारी आलो आहे. हा जो भगवान शंकर जे साधूच्या वेशात होते त्या वेशात असताना त्यांना त्या अंजनी मातेला म्हणू लागली. अंजनी माता ही जाणकार होती, तज्ञ होती. तिने माऊली का कोणी कोणत्या रूपात आपल्या येऊन आपली परीक्षा घेणार आहे म्हणून कुणाची सावली आपल्यावर पडू नये म्हणून ती म्हणली आता माझ्याकडे ह्या क्षणी काही नाही. तर ती म्हणाली माऊली काही नको, पाणी तरी द्या.
अंजनी मातेने त्या साधूच्या वेशामध्ये असे भगवान शंकरांना पाणी द्यायचं कुठून? जे छिद्र होतं त्या छिद्रामधून त्या भगवान साधूच्या वेशात असलेले भगवान शंकरांना त्या छिद्रामधून तिने पाणी दिलं. आणि ज्यावेळेस एखादा साधू आपल्याला, आपण एखाद्या साधूला बघा काही दक्षिणा देतो, भिक्षा देतो, तो आपल्याला आशीर्वाद देतो. तसाच या साधूच्या वेशात असलेले भगवान शंकर, माई माझी तू ताणलेली भूक ताण भागवली आहे, मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे, तुला एक मंत्र द्यायचा आहे, तुला आशीर्वाद म्हणून एक मला तुला मंत्र द्यायचा आहे. असं अंजनी मातेला तो साधू सांगू लागला. जो भगवान शंकराच्या रूपात असणारा साधू, तो मला तुम्हाला मंत्र द्यायचा आहे. आणि त्यावेळेस त्या अंजनी मातेला सांगितलं. अंजनी मातेने हो त्या साधूंना आपला कान त्या छिद्राजवळ आणला. आणि या भगवान शंकर, साधूच्या रूपात असणारे भगवान शंकर, ज्यावेळेस तो कान त्या छिद्राजवळ आला त्यावेळेस वाऱ्याच्या वेगाने, वाऱ्याच्या वेगाने ते भगवान शंकरांचे जे तेज आहे, ते भगवान शंकरांचं तेज त्या कानाच्या मार्फत त्या अंजनी मातेच्या उदरापर्यंत पोहोचवलं. लक्षात घ्या, माऊलीने कधी गोष्ट ऐकली नसेल, समजून घ्या. ते तेज भगवान शंकरांचं ते तेज आहे, ते अंजनी मातेच्या उदरापर्यंत पोहोचवलं. त्यावेळेस त्या क्षणी अंजनी माता होती ती, तिला जाणवलं काहीतरी झालंय, तिला समजलं आपल्याबरोबर छल झालेला आहे, कपट झालेलं आहे. हे अंजनी मातेला समजलं. अंजनी मातेच्या समोर अंजनी माते तटकन क्रोधित झाली. कोण आहेस तू? असं म्हटल्यानंतर अंजनी माता क्रोधित होती. त्या क्षणी त्या साधूच्या वेशामध्ये असणारे भगवान शंकर ते स्वतःच्या रूपात आले, स्वरूपात आले. मूळ स्वरूपात आल्याच्या नंतर अंजनी माती क्रोधित होती. मला गौतम ऋषीचा शाप होता, मला लग्नाअगोदर मी गरोदर राहील. आणि आज ही घटना घडली. मी गौतम ऋषीचा शाप खंडित करू शकले नाही. असं म्हटल्यानंतर भगवान शंकर म्हणाले, माते काही काळजी करू नको. जे रुद्रामध्ये जे बाळ आहे ते सर्वसाधारण नाही. माझा अंश आहे, माझा अवतार आहे, हे लक्षात घे. या ठिकाणी मर्यादित पुरुषोत्तम श्री रामाची सेवा करण्यासाठी अजन्म मर्यादित जन्म पर्यंत हातामध्ये भगवी पताका घेऊन जे श्रीरामाचं दासित्व करणार आहे तो हा हनुमंतराय आहे. हा हनुमंतराय तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, माझा अंश आहे. त्या क्षणी कारण की परमेश्वराची लीला असते, लक्षात घ्या. त्या क्षणी अंजनी माता शांत झाली. आणि आपण ऐकतो त्यावेळेस तिच्या उदरामध्ये तो हनुमंतराय गेले. हे परमेश्वराने आपली लीला केली. लक्षात घ्या, कारण ज्यावर अंजनीच्या मातीचं लग्न झालं होतं ना, वानरराज केशरी नंदनांना शाप होता साधूंचा, तुला कधीच पुत्र होणार नाही. केशरी नंदनाला शाप होता साधूंचा की तुम्हाला कधीच दाम्पत्य पुत्र होणार नाही, पुत्री होणार नाही. पण परमेश्वराची लीला अगोदरच होती. त्या अंजनीच्या मातीच्या पोटी साक्षात हनुमंतराय जन्माला येणार होते. आणि या वानरराज हनुमंतराय केशरी नंदन याच्यावर त्यांचं लग्न झालं. आणि काही 9 महिन्यानंतर, काही काळानंतर तो हनुमंतरायचा जन्म झाला. तीच ही चैत्र पौर्णिमा. आपण अनेक म्हणतो पवनदेव हनुमंतांचे पिता आहेत, भगवान शंकर हनुमंतांचे पिता आहेत, केशरी नंदन हनुमंतरायांचे पिता आहेत. हे लक्षात घ्या. हे परमेश्वर लीला आहे, भगवंताची लीला आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुमचा भगवंतावर निस्वार्थ विश्वास असेल, निस्वार्थ निष्ठा असेल, तर अशक्य गोष्ट शक्य झाल्याशिवाय कदापि राहत नसते.
परंतु त्याच्यावर विश्वास पाहिजे. विश्वास असल्याशिवाय आणि तो बी निस्वार्थ करायचं म्हणून जमून चालणार नाही. माऊलींनो, भगवंतावर निस्वार्थ विश्वास ठेवा. तुमची अशक्य गोष्ट शक्य तो केल्याशिवाय कदापि राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तो आनंदच आनंद निर्माण करणार आहे. म्हणून हे समजून घ्या आणि या मार्गाने भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा. अहोरात्र त्याचा तुम्हाला ध्यास आल्याशिवाय राहणार नाही. आणि ध्यास लागू द्या. बघा, तो भगवंत दत्त महाराज तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आणल्याशिवाय कदापि राहणार नाही. हे समजून घ्या माध्यमातून, आजच्या पौर्णिमेच्या माध्यमातून. आता आरती होईल.